अंकुशच्या वेळेला माझं स्वतःचं घर विकलं राहतं. त्याच्यानंतर ही फिल्म कंप्लीट नाही झाली तेव्हा मी बायकोचे दागिने विकले. तरीही कंप्लीट नाही झालं तेव्हा बहिणीचे दागिने विकले. तरी कंप्लीट नाही झालं तेव्हा शेवटी बँकेतनं नानाच्या ओळखीने 1 लाखाचं लोन काढलं आणि तेव्हा जाऊन ती फिल्म कंप्लीट झाली होती. मी एका दिवशी एकाच सिरियलचं शूटिंग करते. मी डबल, कारण एक तर मी कॅरेक्टर ॲक्ट्रेस असल्यामुळे ना सगळीकडे गेटअप वेगळा असतो माझा. मला शक्यच नाही. पुरुषांना बरं आहे आपलं असं असं केलं की गेले दुसऱ्या शूटिंगला. मी टॅक्सी नाही, मी अभिनयाची टॅक्सी केलेली नाही अजूनपर्यंत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत बॉलिवूडच्या आकाशगंगेतले चंद्र म्हणजे एन चंद्रा आणि शाहरुखची फिर भी दिल है हिंदुस्तानी आणि पहेली मधली शाहरुखची आई म्हणजेच अभिनयाच्या क्षेत्रात सगळ्या हिंदीतल्या लोकांची नानी म्हणजेच नीना कुलकर्णी. नीनाताई अभिनेत्री, मग सूत्रसंचालक आणि मग त्यातून निर्माती. म्हणजे अभिनेत्रीने अल्टिमेटली निर्माती व्हायलाच पाहिजे का? बापरे, असं काय? मला वाटतं पायंडा स्मिता तळवकरनी घालून दिलेला आहे. आपला कलाप्रवास आपल्याला नाही ठरवता येत. तर जे समोर येतं ते जर घ्यावंसं वाटलं तर घ्यावं. हा माझा तरी एक आयुष्याचा एक धर्म आहे. तसं झालं. मला ती गोष्ट ऐकवली. ते म्हणाले तुम्ही काम कराल का? मग म्हटलं अरे बापरे, हे प्रोड्यूस कोण करणार? ते म्हणे तुम्ही प्रोड्यूस करणार. म्हटलं थांब मला विचार करू दे. असं होऊन शेवरी झाला. पण ज्यावेळेला अभिनेत्रीतनं निर्माती म्हणून काम केलं त्यावेळेला आतापर्यंत आपण इतर निर्मात्यांना किती त्रास दिला हे रिअलाइज झालं? खरोखर अवधूत, मी तुला खरं सांगते, त्यावेळेला मला लक्षात आलं की बरे ती बाजू दिसली, ती दिसायचीच. मला असं वाटतं माझे निर्माते आतापर्यंतचे म्हणतील की नाही यांनी तितका त्रास नाही दिला, पण दिलाय, कधी कधी दिलाय त्रास तुझा. तर ते मात्र आहे की त्या बाजूला आपण गेलो की लक्षात येतं की अरे बापरे असं आहे म्हणून ते असं असतं. दरवेळेला निर्माताच वाईट आणि चुकीचा आणि मुद्दाम करतोय वगैरे जे कधी कधी वाटतं कलाकाराला, तसं काही नसतं नेसेसरीली. एन चंद्राजी. पण हे नाव कसं काय? नावाची सुरुवात अशी का? म्हणजे चंद्रकांत नार्वेकर हे छान नाव असताना. ॲक्च्युली माझं नाव आहे चंद्रशेखर नार्वेकर. बरोबर. आणि आता ह्या म्हणाल्या ना की आपण आपला कला प्रवास ठरवू शकत नाही, तसं मला वाटतं आपण आपलं नावही ठरवू शकत नाही. सर ॲक्च्युली काय झालं की मी गुलजार साहेबांकडे ज्याला असिस्टंट म्हणून काम करतो तेव्हा प्रत्येक असिस्टंटला खूप वर्ष काम केल्यावर वाटतं की आपण डायरेक्टर व्हावं म्हणून. आणि तो स्ट्रगल करायला लागतो, वेगवेगळ्या प्रोड्युसरना भेटायला लागतो, स्टोरीज ऐकवायला लागतो की कुठेतरी क्लिक होईल म्हणून. तर एक शिवदासानी नावाचे प्रोड्युसर होते, त्यांना मी एक स्टोरी ऐकवली आणि त्यांना ती आवडली आणि म्हणाले की इसके ऊपर कुछ काम करते, चल खंडाला चल के इसके ऊपर स्क्रिप्ट बनाते, देखते क्या बनता है. म्हणून ते त्यांचा मुलगा आणि आम्ही खंडाळ्याला गेलो. असे फिरायचो दिवसभर, काहीच डिस्कशन करायचो. म्हणाले यार ये तुम्हारा नाम जो है ना वो बहुत लंबा नाम है यार, चंद्रशेखर नार्वेकर, ये तो स्क्रीन के बाहर चला जाएगा. अभी स्क्रीन के बाहर चला जाएगा? मैं तो खुद स्क्रीन के बाहर खड़ा हूँ इस वक्त, मैं अंदर आने की कोशिश कर रहा हूँ, क्या करूँ? बोले इसको छोटा कर दो. म्हणून ते मग चंद्रशेखर मधलं चंद्रा काढलं आणि नार्वेकर मधला एन काढला आणि तो असं अलगद पुढे लावून टाकला आणि एन चंद्रा झालं. शेवटी ती फिल्म काय त्यांनी दिली नाही मला. नाही पण तुम्हाला एक हिट नाव त्यांनी दिलं. आज तुम्हालाच नाही अख्ख्या इंडस्ट्रीला एक छान हिट नाव दिलं की एन चंद्रा. हो, त्यामुळे प्रश्नच नाही. माधुरी दीक्षितला द माधुरी दीक्षित करणारे तुम्ही कसं काय? म्हणजे माधुरीची निवड कशी केली होती? ॲक्च्युली काय झालं की मी बोनी कपूरचा हाऊस एडिटर होतो, तर तिथे मी मिस्टर इंडियाचं एडिटिंग करत होतो त्यावेळेला. अच्छा, बरं. तर एक दिवशी मी एडिटिंग करत होतो आणि की दरवाजा नॉक झाला आणि एक मुलगी आली आणि तिची आई आली आणि म्हणाले की शेखरजी आहे का? तर शेखर कपूर डायरेक्टर जे त्या फिल्मचे ते नुकतेच येऊन गेले होते थोडंसं मार्किंग वगैरे करून आणि ज्याच्या मी एडिटिंग करणार. म्हटलं शेखरजी तो चले गए अभी आके. तर तिचा चेहरा असा पडला. तर म्हटलं की अगर आपको कहा है तो शायद वापस आने वाले होंगे, लेकिन मुझे तो नहीं कहा है. तर आप बैठी आहे. तर ते बसल्या दोघी जणी. तर मी दुसऱ्या मुलाशी बोलत होत्या, त्या बॉयशी तर मराठीत बोलत होतो. तर मला विचारायला लागली तुम्ही मराठी आहात का? म्हटलं हो मी मराठी आहे. अच्छा अच्छा, तुमचं नाव एन चंद्र आहे ना? म्हटलं हो. त्यांना तिलाही वाटलं की हे काहीतरी म्हणून. म्हटलं तुमचं नाव काय आहे? तर म्हटलं माझे नाव माधुरी दीक्षित. म्हटलं काय करायला? तुम्ही शेखरजींना भेटायला आले होते, मला त्यांनी बोलवलं होतं फोटोग्राफ वगैरे घेऊन. आणि शेवटी शेखर काय आले नाही, ते निघून गेली अर्ध्या एक तासाने. त्यानंतर
शेखर जे आले संध्याकाळी, तर मला आठवण म्हटलं आपको एक लड़की मिलने आई थी. कौन? कोई माधुरी दीक्षित नाम की लड़की थी. अच्छा. मला म्हटलं कैसी थी? का कोण असतं? मला असं वाटलं, मला मुझे तो लगा की सुपरस्टार थी. तर हसायला लागला तो. त्याच्या हसण्यात असा अर्थ होता की हा मुलगा या इकडे 8x10च्या एडिटिंग रूम मध्ये बसतो, याला काय मुली दिसत नाहीत, त्यामुळे याला कुठची मुली सुंदरच दिसत असणार. पण माझ्या डोक्यात तशी बसली. ज्यावेळेला मी तेजाब अनाऊन्स केलं इमॅजिन केलं की आपलं पिक्चर करायचं आणि अनिल कपूरला साईन केलं, तेव्हा अनिलचा आणि तिचा सेक्रेटरी एकच होता, राकेश नाथ म्हणून. हा, राकेश नाथ. आणि त्यावेळेला काय झालं होतं की अनिल कपूरला मी स्क्रिप्ट ऐकवली आणि अनिल कपूरनी बोनीला सांगितलं चाहे दुनिया उलटी हो जाए मेरे को ये पिक्चर करनी है. आणि त्यावेळेला त्याचे 12 फिल्म्स फ्लोअरवर होते, एकही डेट नव्हती 2 वर्षात, अख्खी डायरी फुल होती. तर बोनी कपूर मला म्हणाला एक काम करते, ये पिक्चर में ना एक बार डेट मैं तुमको दे नहीं सकता हूँ 2 साल तक, क्योंकि इतनी फिल्में हमारी फ्लोर पे है और किसी की निकाल के दे नहीं सकता, लेकिन कैंसलेशन बहुत होते, जितने कैंसलेशन होंगे ना वो सारे तेरे को. शूटिंगच्या तर तुला कुठेही यायला लागेल. म्हटलं चालेल. तर मग म्हटलं तर कॅन्सलेशनवर शूटिंग करायचं, कॅन्सलेशन 2 दिवस आधी होतं. हो, असं काय एक आठवडा 2 आठवडे आधी होत नाही ना. सडनली काहीतरी तरी शूटिंग कॅन्सल होतं. तर 2 दिवसात मग दुसरे पण लोक मिळायला पाहिजेत ना, को स्टार्स. मग सर्वात काय म्हटलं, त्यात माधुरी दीक्षितचं नाव आलं की ती सेक्रेटरी पण सेम आहे आणि मला ती डोक्यात बसली होती आणि त्यामुळे म्हटलं शी इज द फर्स्ट अँड लास्ट चॉईस इज माधुरी दीक्षित. आणि गंमत अशी आहे की त्या 12 फिल्म्सच्या बाजूला राहिल्या, ही सर्वात पहिली कंप्लीट झाली. का सगळ्या डेट कॅन्सल झाल्या? म्हणजे वेगवेगळ्या प्रोड्युसरच्या कॅन्सल होतो यायचं, कधी याचं शेड्यूल कॅन्सल झालं, कधी त्याचं शेड्यूल कॅन्सल झालं. अच्छा. नीनाताई, तुमची हिंदीतली सुरुवात कशी झाली? चित्रपटातच मी खूप उशिरा आले. नाटकात इतकी रमले होते की आधी चित्रपट बरेच यायचे तेव्हा मी सगळ्याला नाहीत. म्हणजे शक्ती सावंतच्या अनुरागसाठी मला त्यांनी विचारलं होतं, मग विशांताने चानीसाठी विचार, पण ते काही नाही केलं. आले तीच आईच्याच रूपात आले डायरेक्टली. सायमल्टेनियसली 2 चित्रपट पहिले माझे, म्हणजे हात सुनबाईचा भाऊ पुरू बेर्डेचं आणि त्याच्याबरोबर पुरुष या चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. पण कमर्शियली व्हायबल पहिला चित्रपट डाग द फायर, त्याच्यात संजय दत्तच्या आईचं काम केलं होतं मी. करेक्ट. हां, तो 97च्या सुमारास केला. त्याच्यानंतर मग कंटिन्युअस चालू राहिलं. चंद्राजी, तुम्ही आज तटस्थपणे बघा आणि सांगा की त्या करिअर ग्राफमध्ये तुम्हाला काय खुपलं? खूप जास्ती खुपतं. हां, ते म्हणजे ज्या प्रकारे मीडिया वेगवेगळ्या लोकांना हँडल करतं. मीडियाचं काय होतं ना की त्यांचे काही आवडते असतात आणि काही नावडते असतात. ते का असतात त्याला काही रिझनिंग नाही. खरं. हां, आणि त्याच्यानंतर काय होतं की जे आवडते असतात ना, त्यांचं कितीही वाईट काम असलं तरी ते बरोबर जस्टिफाय करून ते चांगलं कसं आहे हे लिहित राहतात. आणि जे नावडते असतात त्यांचं कितीही चांगलं काम असेल तर त्याच्यातले काहीतरी शोधून काढून ते कसं वाईट आहे हे सांगितलं जातं. तर मला फक्त एकच खुपतं काय की आयुष्यात या जन्मामध्ये तरी मी त्या आवडत्यांमध्ये नाही गेलो. देवानी जर पुढचा जन्म दिला, जर असेल पुनर्जन्म, तर पुढच्या जन्मात तरी त्यांना आवडत्यांमध्ये टाकावं, नावडत्यांमध्ये टाकू नये. नीनाताई, तुम्हाला आतापर्यंत तुमच्या करिअरमध्ये खुपलेल्या गोष्टी? आत्ता सध्या एकच गोष्ट खूप आता काढतोच आहे, चुकून तर काढतो की परदेशी जे म्हणजे ज्या एक वयाच्या 50 नंतरच्या ज्या ॲक्ट्रेसेस आहेत त्यांना अधिकाधिक चांगले रोल्स मिळत राहतात. ते अधिकाधिक उत्तम दर्जाचे काम, फॉर एक्झाम्पल मेरिल स्ट्रीप, तिला ज्या पद्धतीचं ते आपल्याकडे थोडंसं काय होतं ते कमी कमी होत जातं. मग तो रोल बिट रोल व्हायला लागतो, मग तो एखादा कुठेतरी केमिओ राहतो. सतत म्हणजे TRPच्या किंवा ह्याच्या मासच्या आहारी जाऊन करतात. ते मला थोडंसं खुपतं की आपल्याकडे एक थोडासा तो जर ती प्रगल्भता आली दृष्टिकोनामध्ये तर अजूनही आपल्याकडे अप्रतिम ॲक्ट्रेसेस आहेत ज्यांच्यावरती, म्हणजे मला असं आठवतं की एक ड्रायव्हिंग मिस डेझी नावाची एक फिल्म होती. शी वॉज 80 years old, शी वन दी ऑस्कर. काय मला त्या अभिनेत्रीचं नाव आठवत नाही, पण असे जे आपण बघतो की लेडीज इन लॅव्हेंडर मी पाहिला होता मध्ये. म्हणजे आपल्याकडे सुझन सॅरेंडनचा रोल सुद्धा आता काजल वगैरेच करणार, 50ची बाई नाही करणार, मग ती कुठल्या तरी आईचा किंवा आजीचा रोल करणार. ही जी एक माइंडसेट आहे ना ती बदलली तर बरं होईल, तेवढंच एक मी मागेन, बाकी मला. पण मग तुम्हाला कधी विनोदी भूमिका का नाही मिळाल्या? खूप केल्या रे, खूप केल्या विनोदी भूमिका.
वटवट सावित्री नावाची एक नाटक केलं होतं मी आणि दिलीप प्रभावळकरनी. इनफॅक्ट दिलीप प्रभावळकर बरोबर मी टेलिव्हिजनवरती सुद्धा खूप अनेक विनोदी कामं केलेली आहेत. मग माझा एक हिंदी चित्रपट ज्याच्यामधलं काम माझं खूप विनोदी होतं तो म्हणजे हंगामा. हंगामाविषयी केले मी हे विनोदी, पण मला असं वाटतं की सिरियस रोल माझे जास्ती आवडले लोकांना, किंवा त्याच्यामध्ये तो मेन रोल होता म्हणून असेल कदाचित ते जास्ती गाजले. पण रंगभूमीवरती खरं तुम्ही जर का असं दिसतं की एकंदरीत रंगभूमीवरती तुम्ही रुळलात किंवा तुम्ही 25 वर्ष मी इकडे बघितलंच नाही कुठे. चंद्राजी, बरेच लोक ज्यांची करिअरची सुरुवात तुमच्यापासून झाली ती लोक आता तुमची नावं घेत नाहीत इंटरव्ह्यूज मधनं, हे खुपतं का कुठे? नाही, मला असं वाटतं की काही जे मानतात, जे स्मरण करतात ते लोक घेतात. कारण आता परवाच्या दिवशी माधुरीचा इंटरव्ह्यू चालू होता यावेळेला, तेव्हा तिने सांगितलं, माझी नक्कल सुद्धा केली तिने एका शो मध्ये की चंद्राजी कसं सांगायचे. कारण तिला वाटलं ज्यावेळेला गाण्याबद्दल सांगत होती 1, 2, 3 बद्दल, की म्हणाल ज्यावेळेला मी गाणं ऐकलं चंद्राजीनी मला ऐकवलं 1, 2, 3 तर म्हटलं हे काय पाढे आणले, पाढ्यांचं गाणं हे. तर चंद्राजी म्हणाले तू निश्चिंत राहा, हे गाणं अख्ख्या देशभर गाजणार एवढं लक्षात ठेव. आणि त्यांच्यावर ट्रस्ट म्हणून मी पूर्णपणे त्याला पूर्ण मेहनत केली होती. त्याला मी तिला कसं सांगितलं वगैरे तिने माझी ऍक्शन करून दाखवली. तर जे लोक ज्यांना वाटतं की मी त्यांच्या आयुष्यात काही कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे ते लोक बोलतात, आणि काही असतातही कृतज्ञ. इट्स ओके. पण तुमच्या 1, 2, 3च्या गाणं असू दे किंवा नंतरचं नरसिंहामधलं जाओ तुम जा, इतकी सुंदर मेलडी काढून घ्यायचं म्हणजे काय त्याच्यासाठी वेगळं कसब लागतं का संगीतकाराकडनं? ऍक्च्युली त्याला तसं सांगता येणार नाही, हे फक्त आतनंच आपल्याला. कारण संगीतकार बघा, लक्ष्मीकांत प्यारेला ते सगळ्यांनाच तेवढ्या ट्यून्स ऐकवायचे. त्यांना काय एन चंद्रा काय वेगळा नव्हता किंवा बोनी कपूर काय वेगळा नव्हता. त्यांना सगळे प्रोड्युसर सारखे असायचे, सगळ्यांवर ते तेवढंच प्रेम करायचे, सगळ्यांना तेवढाच टाईम द्यायचे. कारण मी फुटपाथवरून आला असल्यामुळे, म्हणजे वरळी नाक्यावर वगैरे, त्यामुळे सतत आम्ही हीच गाणी कोळी वाड्यातली वगैरे ऐकलेली. त्याच्यामुळे ती झिंग माहिती आहे की काय आवडलं आपल्याला, आणि जे आपल्याला आवडलं तेच लोकांना आवडणार. पण ते कच्चीचं जे म्युझिक होतं ज्याच्यावरती 1, 2, 3 गाणं बसवलं गेलं, मग ते तुमची कॉन्सेप्ट होती का एलपीची होती? ऍक्च्युअली त्याचं काय झालं की तेजाबी माझी सर्वात पहिली मोठी फिल्म, त्याच्याबरोबर त्या 8 फिल्म होत्या, म्हणजे छोट्या फिल्म होत्या. आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल वगैरे यांच्यावर सिटिंग करायचं, जावेद अख्तर लिरिसिस्ट, आणि सिटिंग सुरू झाल्या लक्ष्मीजींच्या बंगल्यावर. पहिल्या दिवशी मी सांगितलं अशी आहे एक मुलगी आहे, ती डान्स करते आणि विलन येऊन तिला उचलून घेऊन जात. तर डान्स, चंद्राजी काय तुमच्या डोक्यात काय आहे, काय ऐकलेलं वगैरे. म्हटलं आमच्या कोळीवाड्यामध्ये वरडीच्या ना एक ट्यून नेहमी वाजते आणि ती मला फार आवडते. आम्ही त्यांना अशी गुणगुणून दाखवली. अरे हे तर सुपरहिट गाणं आहे, थांबा परत बोला. हा, ते वाजवलं त्याने काय काढ लवकर काढ, ते याच्या पान खायचे ना, टेप रेकॉर्डर. आणि त्यांनी प्रवास त्या गाण्याचा कसा उलटा आहे बघा, आणि त्यांनी पूर्ण ती मुखडा आहे ना तो रेकॉर्ड केला जावेद अख्तरसाठी. 1, 2, 3 हे सगळे गाणी ते वर्ड त्यांचे आहेत. ते डमी बोल देतात ना. हो, डमी बोल. असं दिलं आणि जावेद अख्तर आणि त्यांच्याकडे पाठवून दिलं की आपका ट्यून भेज रहे, देख लीजिए. ते आले, ते त्याच्यावरच गाणं लिहून आले पुढे. लीनाताई, तुमच्या कामामध्ये बाईंचा म्हणजे विजया मेहतांचा खूप प्रभाव जाणवतो असं तुमचे निकटवर्तीय म्हणतात. हो, जाणवणारच. कारण जसं तुमच्या गाण्यामध्ये क्लासिकल म्हणजे किराणा घराणा आहे किंवा जयपूर घराणा आहे, तसं मी विजया मेहता स्कूल ऑफ ऍक्टिंगची शिष्य आहे, विजयाबाईंची शिष्य आहे. त्याच्यामुळे त्यांचा प्रभाव, त्यांच्यासारखं मी काम नाही करू शकणार, कधीच नाही. पण निश्चित प्रभाव, त्यांनी मला शिकवलंय कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय हे त्यांनी मला शिकवलंय. भूमिकेच्या आत जाऊन ती बाहेर काढणं म्हणजे काय हे मला बाईंनी शिकवलंय. त्याच्यामुळे निश्चितपणे येणार, आणि आय एम प्राऊड ऑफ इट. पण मी कॉपी नाही करू शकत बाईंची. एवढ्या मोठ्या माणसांची कॉपी नाही रे होत. त्यावेळेला 7 सिरियल तुमच्या चालू होत्या, तर त्यावेळेला आमच्याकडेही काम करते, आमच्याकडे ह्या काम करतात, पण त्याचबरोबर त्या त्यांच्याकडे सुद्धा काम करतात, असं प्रोड्युसर्सना खूपच असणार. नाही, खरं सांगू का अवधूत, 7 सिरियल तुम्ही बघता, पण त्या 7 सिरियल एकत्र नाही झालेल्या. बिलीव्ह मी यू, मी एका वेळेला एकच घेते, मॅक्सिमम 2 घेते, आणि मी एका दिवशी एकाच सिरियलचं शूटिंग करते. मी कारण एक तर मी कॅरेक्टर ऍक्ट्रेस असल्यामुळे ना सगळीकडे गेटअप वेगळा असतो माझा. मला शक्यच नाही. पुरुषांना बरं आहे आपलं, असं केलं की गेले दुसऱ्या शूटिंगला. मी टॅक्सी नाही, मी अभिनयाची टॅक्सी केलेली नाही अजूनपर्यंत. चंद्राजी, तुमचं स्कूल गुलजारांचं, गुलजार साहेबांनी इजाजत सारखा चित्रपट केला
की ज्याच्यामध्ये 3 कॅरेक्टर्स, छोटेशी 2-3 लोकेशन्स आणि त्याच्यातनं ड्रामा आणि कंटेंट काढून घ्यायचा. तुमचं देखील पहिलं चित्रपट जर का विचार केला आपण अंकुश, तर एक 2-4 सेट्स, जास्त त्याच्यामध्ये लोकेशन्स नाही, कमी बजेटमधला साधासुद्धा परंतु ॲक्टिंग आणि चांगल्या प्रकारचा कंटेंट विचार देणारा असा सिनेमा. मग त्याच्यानंतर तुमचं डायरेक्ट तेजाब आणि मग नरसिम्हा, मोठाले सेट्स आणि मग त्याच्यानंतर एकदम बजेट 2-0 वाढवलेलं बजेट मे बी, असं का होतं? मला वाटतं ते अगदी म्हणजे स्वाभाविकच आहे. म्हणजे ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. ज्यावेळेला तुम्हाला खूप कमी पैसे असतात, ज्यावेळेला मी म्हणजे अंकुशच्या वेळेला माझं स्वतःचं घर विकलं राहतं, त्याच्यानंतर ही फिल्म कंप्लीट नाही झाली तेव्हा मी बायकोचे दागिने विकले, तरीही कंप्लीट नाही झालं तेव्हा बहिणीचे दागिने विकले, तरी कंप्लीट नाही झालं तेव्हा शेवटी बँकेतनं नानाच्या ओळखीने 1 लाखाचं लोन काढलं आणि तेव्हा जाऊन ती फिल्म कंप्लीट झाली होती. ती त्यावेळेला मी 12 लाखात फिल्म कंप्लीट केली होती अंकुश, रस्त्यावर. तर अशा कॉन्स्टेंटमध्ये तुम्ही फिल्म बनवता आणि मग तुम्हाला तो सक्सेस मिळाल्यावर मला असं वाटतं की यांना मध्ये डिस्टर्ब करून का असेना पण ह्या स्पिरिटला फिल्म मेकरच्या सल्यूट केला पाहिजे. सर वी सल्यूट यू फॉर दिस. थँक्यू. सॉरी, कंटिन्यू. तर अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही इतक्या पॅशनने एखादी फिल्म पण इतक्या कन्स्टेंटमध्ये करता आणि त्याच्यानंतर सक्सेस मिळाल्यावर तुम्हाला असं वाटतं की ना मला आता मोठा प्लॅटफॉर्म मिळतं, मला आता मोठा हे मिळतं, तर डेफिनेटली कोणी म्हणणार नाही की नाही आता पण मी वडापावच खाईन, मला नको, असं होऊ शकत नाही. ही विल डेफिनेटली गो फॉर दॅट बिगर रे. आता उद्या ह्या इथे फिल्म्स करतात, उद्या यांना हॉलिवूडमधून ऑफर आली तर डेफिनेटली शी विल गो फॉर दॅट ऑफर. एव्हरीबडी वॉन्ट्स अ बिगर कॅनव्हास, एव्हरीबडी वॉन्ट्स अ बिगर स्टेज, everybody wants a bigger spotlight. So that was very natural. पण त्याच्यात फरक असतो. काही मेकर, हे मी थोडंसं म्हणजे वेगळं बोलतोय पण याचा जरूनच बोलतोय, पण प्रत्येक फिल्म मेकर आहे ना तो छोट्यावरून मोठ्यात जाऊच शकेल ही गॅरंटी नसते. काही फिल्म मेकर्स आहेत ते छोटी फिल्म बनवली ना तरच सक्सेसफुल होत जातात. बट इफ यू गिव्ह देम अ बिगर फिल्म दे कॅनॉट हँडल दॅट. They don't have that visualization. They don't have the capacity to handle that kind of project. ते छोट्या फिल्म्सला सक्सेसफुल राहतात. कॅनव्हास आणि बजेट्स हा विषय बाजूला ठेवून जर का आपण दाखवा, मग तुमच्या चित्रपटांमध्ये खूप हिंसा दाखवली गेली म्हणजे, तर बरोबर त्याचं असं आहे की सिनेमा काढताना जे तुम्ही आयुष्यात खूप अनुभवलंय, जे तुम्ही आतमधून भोगलाय, ते ज्यावेळेला तुम्ही बाहेर येते ना त्यावेळेला ते चांगल्या पद्धतीने इमिटेशननी कधीच येत नाही. एहसास नावाची एक गोष्ट असते, म्हणजे त्याला मराठीत काय शब्द आहे माहिती नाही. तो एहसास आहे ना तो मी आपण मुलाला पण नाही देऊ शकत. मी जे भोगलंय त्याचा एहसास मी माझ्या मुलांना नाही देऊ शकत. खरंय. त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला आता सूरज बरजात्या माझा असिस्टंट होता प्रतिघातमध्ये, प्रतिघात सारख्या सिनेमात असिस्टंट होता, पण त्याला जे माहिती होतं मारवाडी घर, कंबाईंड फॅमिली, ते त्यांनी केलं तिकडे सक्सेसफुल झाला. तो प्रतिघात सारखं करायला गेला असताना तेवढा फॉल फ्लॅट ऑन फेस. तुम्ही तुमच्या सॉइलशी तुम्हाला जे आयुष्य कळलंय, कारण पूर्ण आयुष्य कोणालाच कळू शकत नाही. तो मोठा हत्ती आहे. कोणाच्या हातात शेपटी येणार, कोणाच्या हातात पाय येणार, कोणाच्या हातात सोंड येणार. त्यामुळे आपल्याला आयुष्य प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कळणार. तर आपल्याला कळलेलं आयुष्य प्रेझेंट केलं ना तरच तुम्हाला चान्स आहे की तुम्ही चांगली फिल्म बनवाल. फार मोठी गोष्ट फार सोप्या शब्दात त्यांनी सांगितली. त्यांना इतनी शक्ती हमें देणार. आता आज ना सिनेमाचं राहिलं ना ते माझं राहिलं आहे, ते भारतीय मनामध्ये भारतीय ब्लडमध्ये शिरलेलं आहे आणि आता ते त्यांची प्रॉपर्टी झालेलं आहे. वी हॅव लॉस्ट अवर राईट ओव्हर इट. तू मोहितला पाहिले समीर? तुला माहितीये मोहित आहे? अरे उंदरा मांजरांना पिल्ल होतात रे भसा भसा, तर मला कसं असणार नाही एक साधं मूल म्हणजे घरभर पसरलेला हा अस्ताव्यस्त पसारा. खबरदार हा माझा पसारा माझ्यापासून हिसकावून घ्याल तर जळून राख होईल. मोहितला नाही म्हणणाऱ्या प्रत्येकाची बेची राख होतील सगळे.